घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की भडगाव येथील आनंदा हुदली हे चिंचेवाडी येथील फार्मसी महाविद्यालयात लेखनिक म्हणून कार्यरत आहे। पुढे काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर एमए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। त्यांची मुलगी संजना ही त्याच महाविद्यालयात फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती। सकाळी 10:30च्या सुमारास संजना व आनंदा हे दुचाकीवरून महाविद्यालयाकडे निघाले होते। दरम्यान गडहिंग्लजहून हसूरवाडीकडे निघालेली बस त्यांच्या पुढे होती। बेरडवाडी नजीकच्या वळणावर गिअर बदलताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक वेगाने मागे आली। त्यावेळी एसटीच्या धडकेमुळे पाठीमागून येणारी त्यांची दुचाकी एसटीच्या पाठीमागील चाकात अडकली। अपघातात संजना व आनंदा दोघेही गंभीर जखमी झाले। उपचारासाठी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला। आनंदा यांच्यावर उपचार सुरू आहे। गडहिंग्लज पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे। वळणावर गिअर बदलताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक वेगाने मागे येऊन दुचाकीस धडकली। या धडकेत दुचाकीस्वार संजना आनंदा हुदली वय वर्ष 19 या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला। यावर्षी बसमुळे अनेक लोकांचा जीव गेलेले। नक्कीच सोलापूरमध्ये घटना घडली होती ज्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता।